आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। नार्वेकरांच्या निकालाविरोधात 16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार, खासदार संजय राऊतांची माहिती। या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारी एक पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे ही जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत। 16 तारखेला सायंकाळी 4 वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये। तर नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, शंकराचार्यांचं नेहमीच हिंदू धर्माला मार्गदर्शन। भाजपनं आधी हिंदूंची माफी मागावी, मोदींनी राणेंना मंत्रिपदावरून हटवावं, संजय राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा। जी का योगदान क्या है, ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है, उसका नाम है नारायण तातू राणे। ये सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला है। मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए, नहीं तो बीजेपी ने 22 जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की, जनता की माफी मांगनी चाहिए। आगामी निवडणुकांसाठी आज राज्यभर महायुतीचे मेळावे। राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी। मेळाव्यात विविध नेते संबोधित करणार। कुणाचीही जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी। मावळ्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं बावनकुळेंचा भुजबळांना सल्ला। जातीवरनं खुना करणे किंवा कुणाच्या जातीला काढणे, जाती धर्माचा उल्लेख करणे हे आपल्या संस्कार संस्कृतीमध्ये नाही, त्यामुळे कुणी असं करू नये अशी माझी विनंती आहे। भुजबळांना आता डोकं राहिलं नाही, ते कामातनं गेलेत। भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा जोरदार हल्ला बोल। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। तर मुंबईतल्या दहिसरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डीप क्लिनिंग ड्राईव्हची पाहणी दरम्यान स्वतः केली साफसफाई। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यात हर मंदिर स्वच्छ अभियानाचा शुभारंभ। खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित। शिवाजीनगर परिसरातील रोकडोबा आणि राम मंदिरात बावनकुळेंकडून स्वच्छता। रत्नागिरीमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र। जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मयेकरांचा शिवसेनेत प्रवेश।